पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून गुरुवारी एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। पारगाव येथील एका शाळेत विज्ञान प्रदर्शनाची तयारी करत असलेल्या विद्यार्थिनीसोबत हे घडलंय। यानंतर यवत पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं कारवाई करत संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे। मुलीच्या शेजारी बसला आणि मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 18 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। पीडित मुलगी ही केवळ 13 वर्ष 8 महिने वयाची असून ती शाळेत शिक्षण घेत आहे। शाळेत लवकरच विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाणार असल्यानं त्याची तयारी करण्यासाठी ही मुलगी आणि तिच्या इतर 5 ते 6 मैत्रिणी वर्गात काम करत होत्या। यावेळी शाळेतील शिक्षक हे वर्गात आले। त्यांनी पीडित मुलीचा उजवा हात धरला आणि आपण दोघे मिळून या प्रदर्शनातील विजेत्यांचे नंबर ठरवू असं म्हटलं। त्यानंतर त्यांनी मुलीच्या शेजारी बाकावर बसून तिचा विनयभंग केला असा आरोप पीडित मुलगी आणि तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे। पीडितेला अखेर मिळाला न्याय, आरोपीला कठोर शिक्षा। या गंभीर प्रकरणानंतर घाबरलेल्या मुलीनं आपल्या पालकांना सर्व माहिती दिली। पालकांनी वेळ न घालवता यवत पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली। पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी शिक्षक प्रशांत कुमार गावडे याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो कलम 8 व 13 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तसेच पीडित मुलगी मागासवर्गीय असल्यानं आरोपी विरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।